आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. संघटन कौशल्य हे कोणत्याही संस्थेच्या यशासाठी महत्त्वाचं असून आध्यात्मिक तसेच आर्थिक क्षेत्रामध्ये शिस्तीला विशेष महत्त्व आहे. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाज ठामपणे उभा राहतो. याच धर्तीवर साई आदर्श परिवाराची सुरू असलेली यशस्वी वाटचाल कौतुकास्पद आहे. संस्थेनं अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असे गौरवोद्गार श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम सुरेगाव नेवासाचे हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले. राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटनं 200 कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल मुख्य कार्यालयात ठेवीदारांचा आभार आणि आनंद सोहळा आयोजित केला होता. यावेळी हरिभक्तपरायण मंडलिक महाराज बोलत होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. 12 वर्षांच्या अथक परिश्रमातून साई आदर्शची घोडदौड 200 कोटी रुपयांच्या ठेवींपर्यंत पोहोचली आहे. चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या नेतृत्वासोबतच त्यांच्या परिवारातील सदस्य आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं आहे. संस्थेनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे असं डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी म्हटलंय. 200 कोटीचा टप्पा पार पडलेला आहे. आज आपण बघतोय की ज्या 3-4 चांगल्या राहुरी तालुक्यातील ज्या पतसंस्था आहेत त्यांनी अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना कर्ज मिळायचं नाही म्हणून आपण सरकारनं तेवढं तगाई वगैरे सुरू केली. थोडंफार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला निधी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायचा. कालांतराने सहकारी बँका सुरू झाल्या, सहकारी सोसायटी सुरू झाल्या आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळायला लागलं. परंतु नंतर ज्यावेळेस आणीबाणी आली त्यावेळेस राष्ट्रीय बँकेचं त्या ठिकाणी नॅशनलायझेशन झालं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी कंपल्शन केलं. सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त पैसा कसा उपलब्ध होईल याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत आहोत. परंतु या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सोसायटी पतसंस्था या ठिकाणी सुरू झाल्या. सर्वसामान्य माणसाला कोणत्याही वेळी त्या ठिकाणी पैसे मिळतील. कारण बघा की जे आपण या संस्थांना आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या संस्थांचं आपल्याला कर्ज मिळतं. अर्ध्या रात्री आपल्याला कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होतं. जे खऱ्या अर्थाने या कर्ज देणाऱ्या ATM त्या ठिकाणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, या पतसंस्थेमध्ये अप्पाचं आणि त्यांच्या सुविध पत्नीचं मोठं त्या ठिकाणी श्रेय आहे. तर त्यांचे कष्ट त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे सर्व त्या ठिकाणी जो स्टाफ असेल त्यांचंही त्या ठिकाणी योगदान आहे आणि खरोखर त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. यावेळी साई आदर्शच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. तर चेअरमन शिवाजी कपाळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतलाय. ठेवीदारांचा विश्वास, संस्थेचं धोरण आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे 200 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठता आल्याचं त्यांनी सांगितलं. आजचा आनंददायी आपला ठेवीदारांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व शाखातील बरेचसे ठेवीदार त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. सर्व ठेवीदार त्या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे, संस्थेचे व परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी महंत उद्धव महाराज उपस्थित होते. त्याचप्रमाणे अरुण साहेब तनपुरे, सुरेश शेठजी कांबळे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर इतर मान्यवर, आपल्या गावाचे माजी आमदार सन्माननीय चंद्रशेखर भाऊ पाटील कदम या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार बांधव उपस्थित, सर्व शाखेचे शाखा अधिकारी, मित्रपरिवार, ठेवीदार या ठिकाणी सर्व आल्याबद्दल सर्वांचे आभार. मल्टीस्टेटच्या वतीनं आज या मुख्य कार्यालयामध्ये साई आदर्श परिवारानं 200 कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याचा आनंद मेळावा ठेवीदारांचा या ठिकाणी आयोजित केला होता. त्यासाठी महंत उद्धव महाराज मंडलिक असतील, कारखान्याचे चेअरमन सन्मान्य अरुण साहेब तनपुरे असतील,
माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश शेठ वाबळे, श्यामकाका निमशे व अनेक मान्यवर या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्या सर्वांना त्याचप्रमाणे सर्व ठेवीदार, आमचे खातेदार, हितचिंतक, मित्रपरिवारही उपस्थित होते. त्या सर्वांना सह्याद्री परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. आणि या 13 वर्षामध्ये सह्याद्री परिवारानं 200 कोटीचा टप्पा आज ठेवींचा पार करून त्या ठिकाणी 300 कोटींकडे वाटचाल चालू केलेली आहे. आणि त्यासाठी सर्व नगर जिल्ह्यातील ठेवीदारांनी आमच्या ज्या शाखा आहेत जिल्हाभर त्यावर खूप मोठा विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खूप मोठा विश्वास ठेवून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांनाही धन्यवाद देतो. असंच प्रेम सर्वांनी इथून पुढे काळात करावं. सह्याद्री परिवार पारदर्शक काम करण्याचा निश्चित पहिल्या दिवसापासून प्रयत्न करते. इथून पुढेही त्या ठिकाणी तो प्रयत्न निश्चित सह्याद्री परिवार करीत राहील ही ग्वाही या निमित्ताने देतो. आणि इथून पुढे काळामध्ये सह्याद्री अजून आधुनिकतेकडे वाटचाल, डिजिटलायझेशनकडे वाटचाल निश्चित त्या ठिकाणी करील ही या निमित्तानं सर्वांना ग्वाही देतो. सर्वजण या कार्यक्रमासाठी पत्रकार मित्र असतील, ठेवीदार असतील, हितचिंतक, मित्रपरिवार, सर्व नेते मंडळी, उद्धव महाराज असतील, या सर्वांना पुन्हा एकदा सह्याद्री परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. राहुरी फॅक्टरी या ठिकाणी मुख्यालय असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र असलेल्या मल्टीस्टेटच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती एक चांगला कार्यक्रम संपन्न झाला. साई आदर्श मल्टीस्टेटनं 200 कोटींचा टप्पा पूर्ण करून पुढील वाटचाल सुरू केलेली आहे. या मल्टीस्टेटचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन शिवाजीराव कपाळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबतीनं आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे, संस्थेनं केलेल्या चांगल्या कामामुळे आज 200 कोटींचा टप्पा त्यांना पूर्ण करता आला. मी याबद्दल संस्थेला आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. पुढील काळामध्ये असंच सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून एक आदर्श काम आमच्या सह्याद्री मल्टीस्टेटच्या द्वारा होत राहावं. त्याद्वारा अनेक गरजू लोकांना अर्थसहाय्यही मिळावं, अनेक गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आत्ताच्या धकाधकीच्या या काळात जिथे अनेक वेळा समाजाचा विश्वासघातही केला जातो, अशा काळामध्ये आमच्या या सह्याद्री मल्टीस्टेट सारख्या काही संस्था निश्चित विश्वासानं काम करतायत. त्यांनी याच रीतीनं आपली वाटचाल सुरू ठेवावी अशाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, मियासाहेब पतसंस्थेचे चेअरमन श्याम निमसे, आदर्श पतसंस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब वाळुंज, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर कोळसे, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. या कार्यक्रमाला विष्णुपंत गीते, वेदांत कपाळे, दीपक त्रिभुवन, अविनाश साबरे, प्रकाश सोनी, किशोर कोबरणे, सुनील संचेती, किशोर थोरात, प्रमिला गावडे, जगन्नाथ बोऱ्हाडे, अन्सार शेख, पारस नहार, इंद्रभान पेरणे, सुनील विश्वासराव, संदीप इरोळे, भाऊसाहेब गुंजाळ, हरिभक्तपरायण नवले महाराज, साहेबराव आडभाई, रवीन छाजेड, दादा माने तसेच संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सचिन खडगे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे यांनी केलं तर वेदांत कपाळे यांनी सर्वांचे आभार मानले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.